च्या माध्यमातून धावफलक दर्शवला जातो ते 1. चार षटकाचा सामना असेल आणि प्रत्येकी 4 गोलंदाज इथं वापरावे लागतील ते प्रत्येक कर्णधाराला. अकुट टप्प्याचा चेंडू सरळ सरळ बघता बघता इथं जातो. वन बाउंस सीमारेषा पार. चौकार आणि 4 धावांची खून येते आणि चौकाराने धावा वाढतात 4. धावफलकावर धावा दर्शवल्या जातात त्या 5. 3 चेंडूचा ते खेळ संपुष्ट होतोय. धावफलकावर धावा लागतात त्या 5. सामन्याचा पूर्वार्धातील पहिलं षटक हाताळतोय तो प्रभाकर यांनी पहिल्या षटकात 3 चेंडू हाताळले. धावा खर्च केल्या त्याच्या 5. आता मात्र क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल करताना स्वतः कर्णधार. कारण की पावसाळी क्रिकेट म्हटलं तर क्षेत्ररक्षणाला काही रिस्ट्रिक्शन नसतं. मुक्त असं क्षेत्ररक्षण करण्याची मुभा असते ती क्षेत्ररक्षकांना. आणि ना भय ना भीती, फक्त छत्रपती. इथं छत्रपतीचा छावा मिळतील त्याला इथे जरूर 6 धावा. चेंडू सरळ जातो आउट ऑफ पार्क. षटकार 6 धावेन धावफलक दुहेरी अंकात पोहोचला जातो. धावफलकावर धावा लागते तर नेल्सन आकडा 11. चौथ्या चेंडू इथं खरपूस समाचार घेतला जातो प्रभाकर याच्या चेंडूचा आणि चेंडू सरळ जातो आउट ऑफ पार्क. इथं प्रेक्षक बघतोय. पुन्हा आखूट टप्प्याचं चेंडू सरळ जातोय. नकारात्मक चेंडूची तर खून आणि 1+ बाय 1 गेट 1 अशा एक आहेराची धाव मिळते. या दुहेरीने धावफलक पुढे सरकवला जातो. धावफलक हा दर्शवला जातो 13. लॉस ऑफ 0 विकेट. 4 बॉलचा खेळ संपुष्टात येतोय. धावफलकावर धावा लागते त्या 13 धावा. सुरेख फलंदाजी आता पाहायला मिळते ती आग्रोली संघाच्या माध्यमातून. तिसऱ्या चेंडूवर चौकार. चौथ्या चेंडूवर षटकार. शहाबाज. आणि बघता बघता चेंडू सरळ जातो तो सीमारेषेवरती. तर सुंदर असे क्षेत्ररक्षण केले जाते आणि एकच धाव धावून पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु येस नो वेट या 3 शब्दाचा अभाव. परंतु दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये शहाबूत आणि एकच धावेने धावफलक पुढे सरकला जातो. धावफलक दर्शवला जातोय तो 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 लॉस ऑफ 0 विकेट्स. 5 चेंडूचा इथं खेळ संपुष्टात होतो. धावफलकावर धावा लागतात ते 14. प्रभाकर पहिल्या शतक हाताळताना पाहायला मिळतो तो प्रभाकर. शेवटचा निर्वाणीचा चेंडू असेल. आता मात्र फक्त चेंडूला इथं दिशा दिली जाते. हलक्या हाताने इथं दिशा दिली जाते. 1 धाव धावून पूर्ण होते आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची संपुष्टता येते. आणि पहिलं षटक संपुष्टीनंतर धावफलकावर धावा लागते त्या फक्त आणि फक्त 15 धावा. सुरेख सुरुवात म्हणता येईल ती शहाबाज संघाची. पहिलं षटक संपुष्टात येते. धावफलकावर धावा लागतात त्या 15. लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात त्या 15. पहिलं षटक हाताळले ते प्रभाकर यांनी धावा खर्च केल्या त्या 15. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतो गोलंदाज आता मात्र अनुभवी गोलंदाजी मार्ग ट्रॅकवर असेल ते नितीन भोईर सर. एक अनुभवी सिद्धी कोपरी संघाचा एक अनुभवी गोलंदाजी ट्रॅकवर असेल ते नितीन भोईर सर. त्याला सामोर जाईल एक यंग टॅलेंट अर्थातच मयूर. अनुभवाविरुद्ध यंग टॅलेंट. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता परंतु पंचांनी हेरलं. नकारात्मक चेंडूच्या अवांतराशी 1 खून मिळाली. पंच जो निर्णय देतील ते दोन्ही संघांना बंधनकारक असतील. पंचांशी इज्जत घालू नये. पंचांशी हितगुज करा. वादावाद करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल.
पहिल्याच चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपात अवंतराशी एक धाव मिळते. एकेरीन धावफलक पुढे सरकला जातो. धावफलक इथे दर्शवला जाते 16. आखूट टप्प्याचा चेंडू सरळ जातो. बघता बघता सीमारेषा पार षटकार. पहिल्याच चेंडूवर भरपूर समाचार पाहायला मिळते. यंग टॅलेंट विरुद्ध अनुभवाच्या शिदोरीवर जो चढला होता नितीन भोईर याच्यावर चढवला जातं. आक्रमण केलं जातं पहिल्याच चेंडूवर आणि चेंडू सरळ जातो सीमारेषा पार षटकार. 6 धावेची खून येते. 6 धावेन धावफलक पुढे सरकला जातो. धावफलकावर धावा दर्शवल्या जातात त्या 22. लॉस ऑफ 0 विकेट. एक शतक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात त्या 22. दुसरं षटक. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू राईट मोरचा मारा करेल तो नितीन भोईर सामोर जाईल. यंग टॅलेंट अर्थातच मयूर. तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद होतो आणि पहिली सफलता मिळते ती रिद्धी सिद्धी कोपरी संघाला. मयूरच्या स्वरूपात मयूर हा वैयक्तिक 8 धावाकडून तंबूच्या आश्रयाला जातो आणि पहिली सफलता मिळते ती रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला 22 या धावसंख्येवर. एक शतक आणि 3 चेंडूचा इथे खेळ संपुष्टात येतो. धावफलकावर धावा लागते असते. एक गडी बाद 22 धावा. आता मात्र मैदानीच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळते न्यू कॅन्डिडेट सचिन. नितीन. पुढला चेंडू पंचांकडनं नकारात्मक चेंडू अवंतराचा नो बॉल येतो आणि बाय 1 गेट 1 अशा 2 धावा मिळतात. अशा प्रकारे दुहेरीन धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलक दर्शवला जातोय तो धावफलकावर धावा दुहेरीने पुढे सरकला जातो. धावफलक दर्शवला जातो 24. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक दर्शवला जातो 24. एक षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पुढचा चेंडू त्याच्यावर फक्त हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज. एकेरीन धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलक दर्शवला जातोय तो 25 ह्या धावसंख्येवर पोहोचतोय. नितीन भोईर आता मात्र अनुभवपणाला लावताना पाहायला मिळतोय. तो नितीन आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या त्या 8. पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू पडल्याच्या नंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातो आणि निर्धाव चेंडूची तर सांगता. अशा प्रकारे दुसऱ्या षटकातला 5वा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला तो नितीन भोईरच्या सरांच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा निर्वाणीचा चेंडू असेल तो दुसऱ्या षटकातील. आता मात्र ना भय ना भीती फक्त चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार आउट ऑफ पार्क. षटकाराची खून येते आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर येतात या 6 धावा. 6 धावेन धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलक दर्शवला जातोय तो 31. पहिलं षटक हाताळलं प्रभाकर याने धावा खर्च केल्या त्या 15. दुसरं षटक हाताळलं ते नितीन याने धावा एकंदरीत खर्च केल्या त्या 16. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. धावफलकावर धावा लागतात त्या 31. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक. नाणेफेक जिंकली व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते रिद्धी सिद्धी संघाच्या कर्णधाराने आणि रिद्धी सिद्धी संघाच्या कर्णधाराने क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर फलंदाजीचं आमंत्रण मिळालं होतं ते शहाबाज संघाला. तर शहाबाज संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 31 धावा. पाणी खालती ठेवली. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना वैयक्तिक पहिले संघाचं तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल तो गोलंदाज सचिन.
सचिन याच्या पहिल्या चेंडूवर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडूवर सरळ सीमारेषा बार षटकार. 6 धावेची खून येते. 6 धाव्यांची खून येते आणि 6 धाव्यां धावफलक दर्शवला जातो. ते 37 लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांनी 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात ते 37. स्वप्नील याच्या पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेताना पाहायला मिळाला. तो फलंदाज सचिन काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं मारायला फटका. चेंडू सरळ जातो आउट ऑफ पार्क षटकार. तिसऱ्या षटकातील जशी सुरुवात झाली तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका आला. तो सचिनच्या बॅटमधून पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू स्विंग अँड मिस होतो. परंतु यष्टीरक्षक तिचं थोडासा गळपटतोय. हाताचून चेंडू निसटतो आणि एक चोरटी धाव. इथं मात्र चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती पाहायला मिळाली आणि ही एक चोरटी स्वरूपात धाव पूर्ण करतोय तो सचिन व फलंदाज राज. अशा प्रकारे धावफलकावर धावा लागतात ते 38 धावा. 2 षटकांनी 2 चेंडूचा इथं खेळ संपुष्टात येतोय. धावफलकावर धावा लागतात ते 38. राज मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरनं जातोय. 1 बाउन्स. तिथं एक धाव पूर्ण होते. दुसरी जवळजवळ धावून पूर्ण होते. अशा प्रकारे दुहेरीत सिंगलला इथं डबलमध्ये कन्वर्ट केल्या प्रकारे दुहेरीन धावफलक पुढे सरकला जातोय. त्या दुहेरीन धावफलक दर्शवला जातो एकंदरीत 40. स्वप्नील पहिल्याच चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःला सावरतो. संघाला सावरताना पाहायला मिळतो. तो स्वप्नील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ इथं संपुष्टात आलाय. मोठा फटका आहे. तो चेंडू सरळ जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. चेंडू वॉट हेड बिग सिक्स. बाबा रामदेव पतंजली षटकार. 6 धावेची इथं खून येते आणि 6 आणि धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावर धावा फटकावल्या जातात ते एकंदरीत 46. थोडंसं महागडं शतक म्हणता येईल. आत्तापर्यंत एकंदरीत 4 बॉलचा विचार केला तर एकंदरीत 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्या त्या 15 त्या स्वप्नील याच्या माध्यमातून. मोठा फटका येतोय सरळ मिड ऑफच्या डोक्यावर. चेंडू सरळ बघता वॉट हेड बिग सिक्स. ना भय ना भीती फक्त छत्रपतीचा छावा. इथे मिळतात त्याला 6 धावा. या 6 धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलक इथे दर्शवला जातोय. 5व्या चेंडूवर आलेला हा मोठा फटका. एकंदरीत धावांचा अर्धशतक धावफलकावर लागते. धावफलक दर्शवला जातोय. 52 या धावसंख्येवर पोहोचतोय. महागडं शतक म्हणता येईल ते स्वप्नीलाचं. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर चौथ्या चेंडूवर चढवलेला हल्ला परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक आणि खेळी संपुष्टात. आणि शेवटच्या तिसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर राजाची एक वादळी खेळी संपुष्टात येतो. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपुष्टात येतो आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात एकंदरीत 52. उर्वरित स्लॉगवरचं शतक शेवटचं हाणामारीचं शतक घेऊन येतो तो गोलंदाज तीन षटकाचा इथे खेळ संपुष्टात आला. 3 षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्यात त्या 52. शेवटचं स्लॉगवरचं शतक हाताळताना पाहायला मिळेल तो गोलंदाज. तर राज याची जागा भरून काढण्यासाठी न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळतोय पंकज. तर शेवटचं स्लॉगवरचं शतक हाताळताना पाहायला मिळेल तो गोलंदाज नो डाऊट. 3 षटकाचा खेळ संपुष्टात येतो. धावफलकावर धावा लागतात त्या 52. आणि शेवटचं स्लॉगवरचं शतक हाताळताना पाहायला मिळेल गोलंदाज अनिल. उर्वरित 6 बॉलचा खेळ इथे तिसऱ्या षटकातला जशी सुरुवात झाली तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एकच धावमध्ये एकेरीन धावफलक पुढे सरकवला जातो.
स्वीकारलं होतं. 3 षटकापर्यंत निर्णय महागडा ठरत होता, परंतु जशी चौथ्या षटकाला सुरुवात झाली अनिल याच्या एकंदरीत 10 खर्च केल्या त्या 7. आपण या सामन्याचा पूर्वार्ध पाहिला. पूर्वार्धात आपण एकंदरीत 59 धावा पाहिल्या आणि 60 धावांचं उत्तरार्धात आपण पाहूया. धावतं समालोचन ऐकण्यासाठी जाऊया. राजेश चव्हाण प्रेक्षकांना नम्र विनंती असेल, विकेट किपरच्या मागे जे नन्हे मुन्ने प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटतात, आपण सामन्याचा आनंद जरूर लुटावा, परंतु समोर जी प्रेक्षक गॅलरी बांधलेली आहे गावदेवी मैदान स्टँड, तिथं बसून सामन्याचा आनंद लुटावा, जेणेकरून सामन्याला काही इथं दुखापत सामना खेळताना खेळाडूंना काही इजा होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. होतकरू यास पूर्वार्धात पाहिलं आपण 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष. उत्तरार्धात त्याचं सामोरे जाताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर करावी त्वरित, कारण की सामन्याला बराच उशीर झालेला आहे. कारण की दुसरा सामना जो 12 वाजता सुरू व्हायचा होता तो बराच उशिराने चालू झाला आणि सामन्याला बराच विलंब झाला. चोवीस चेंडू आणि 60 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना वैयक्तिक आता थोड्याच वेळात इथं जेवणाची सर्व प्रेक्षकांची व्यवस्था केली जाईल. या ऐरोली क्लिव मित्रमंडळ वतीने आजचा शेवटचा दिवस असल्याकारणे, संडे आणि फंडे आणि मेजवानीचा दिवस असल्याकारणे सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती असेल की थोड्याच वेळात बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणीचा इथं कंटेनर येणार आहे. अर्थातच या मंडळाच्या वतीने इथं सर्व प्रेक्षकांची, खेळाडूंची इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ती या ऐरोली मित्रमंडळ, ऐरोली कोलीवाडा मित्रमंडळ आयोजित बबन स्मृती चषकात यामध्ये या स्पर्धेचे भाग्य विधाते अर्थातच सूर्यकांत मडवी यांच्या माध्यमातून थोड्याच वेळात इथं नॉनव्हेज बिर्याणीचा कंटेनर आहे. तर प्रेक्षकांना नम्र विनंती, या बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही व्यासपीठाच्या उजव्या बाजूला हजर राहावं. तर वळूया सामन्याकडे. ज्या वरुण राजाचे प्रेक्षक, सर्व तमाम प्रेक्षकच्या वरुण राजाची वाट पाहतो, त्या वरुण राजाचं इथं आगमन होताना पाहायला मिळतं. पावसाळी रबर स्पर्धा म्हटली तर पावसाचं आगमन पाहायला मिळतं. या मैदानावर, क्रीडांगणावर, गावदेवी क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातली ही दुसरी लढत. दुसऱ्या लढतीतील पहिल्या इनिंगमध्ये शहाबाज संघाने 59 धावा फटकावल्यावर 60 धावांचं लक्ष ठेवले. ते रिद्धी सिद्धी कोपरी संघासमोर. त्या रिद्धी सिद्धी कोपरी संघाची सलामीची जोडगई मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळते. ती यानंतर होणारा दुसऱ्या फेरीचा सामना असेल तर पहिल्या सामन्यामध्ये विजयी झालेला संघ जुगाव संघ, त्यांना नम्र विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं, कारण की लगेच नाणेफेक त्वरित तिथे खेळविण्यात येईल. कारण की सामन्याला बराच उशीर झाल्यामुळं या चालू सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल तो संघ अर्थातच जुगाव संघासमोर 2 हात करताना पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं शतक हाताळताना पाहायला मिळेल तो गोलंदाज निलेश. 60 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला असेल तो फलंदाज. स्ट्राईकला असेल तो स्ट्राईकला येतो समीन, नॉन स्ट्राईकला येतो प्रदीप. 60 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात.
वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं शतक हाताळताना पाहायला मिळतो तो गोलंदाज. यस नो वेट या 3 शब्दांचा इथं जरूर अभाव पाहायला मिळतो, पण दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये साबूत सुरक्षित अशा 2 धावा पाहायला मिळतात. 60 धावांचं लक्ष समोर असताना पहिल्याच चेंडूवर मिळतात त्या 2 धावा. धावांचं अकाउंट धावांचं श्री गणेश केलं होतं 2 या धावेने. चोवीस चेंडू आणि 60 धावांचं लक्ष समोर असताना पहिल्याच चेंडूवर येतात त्या 2 धावा. रायटमोरचा मारा करतोय फलंदाज. आता मात्र चेंडू बॅटच्या स्टिकरवर लागल्याने चेंडू भिंतीवर आदळतो. 1 धाव धावून पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक थोडासा गळपटला जातोय. स्लाईड केली जाते आणि एकेरीचं रूपांतर दुहेरीत होते आणि दुहेरीत 2 धावेने धावफलक पुढे सरकला जातो. या दुहेरीने धावफलक इथं दर्शवला जातो 4. रायटम ओव्हरचा मारा करेल तो गोलंदाज निलेश, त्याला सामोरे जाईल तो समीर. मिडऑफच्या दिशेने मारलेला चेंडू सरळ जातो. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पकडेल फेकेल त्या तोपर्यंत मिळालेले ह्या 2 धावा या दुहेरीने धावफलक पुन्हा सरकला जातोय. धावफलक दर्शवला जातोय तो 6. प्रत्येक चेंडू मागे 2च्या सरासरीने धाव फटकावताना पाहायला मिळतात ते दोन्ही सलामीवीर अर्थातच प्रदीप व समीर. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 6. 60 धावांचं लक्ष समोर असताना धावफलकावर धावा लागल्यात 6. आता मात्र स्विंग अँड मिस, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. अशा प्रकारे एकेरीने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावर धावा लागतात त्या 7. 4 बॉलचा खेळ संपुष्टात येतोय. धावफलकावर धावा लागतात त्या 7. थोडं संत गतीचं इथं क्रिकेट पाहायला मिळते ते रिद्धी सिद्धी कोपरीच्या माध्यमातून. 4 बॉलमध्ये धावफलकावर धावा लागल्यात त्या 7. 60 धावांचं लक्ष समोर असताना धावफलकावर धावा लागल्यात 7. आता मात्र लेग स्टेमच्या बराचसा बाहेर चेंडू पंचांनी हेरला आणि नकारात्मक चेंडूची तर खून येते आणि अवंतर अशी 1 धाव मध्ये एकेरीने धावफलक पुढे सरकला जातोय आणि धावफलक तिथं दर्शवला जातोय तो 4 बॉल नंतर 8. पुन्हा आकुट टप्प्याचा चेंडू, पण तो चेंडू नीटसा काही रीड करताना आले तो फलंदाजाला चेंडू सरळ ढकलून दिला. 1 या धावेने त्याचं रूपांतर होतंय. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 9. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 5 चेंडूमध्ये धावफलकावर धावा लागल्या त्या 9. पहिल्या षटकातला शेवटचा निर्वाणीचा चेंडू असेल. समोर जाईल तो फलंदाज प्रदीप. ओढा हिट, बिग 6 आणि जी हवी होती सरासरी ती तर गाठली जाते. ती धावफलकावर धावा लागते ते 1 षटकाच्या संपुष्टानंतर 15. ज्या 15च्या सरासरीने धाव फटकावच्या होत्या त्या 6 धावा एकंदरीत पहिल्या षटकामध्ये मिळतात त्या रिद्धी सिद्धी कोपरी संघाला. उर्वरित 18 बॉल आणि 45 धावांची गरज.
पहिल्या षटकातल्या संपुष्टीनंतर धावफलकावर धावा लागतात त्या 15. उर्वरित 18 बॉल आणि 45 धावांची गरज असेल ती रिद्धी सिद्धी कोपरी संघाला पहिला अडथळा पार करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं शतक हाताळताना पाहायला मिळतं गोलंदाज फुलर लेनचा चेंडू होतो. सचिन चेंडू सरळ जातो बघता बघता हो सीमा रेषा पार. चौकाराची इथं खून मिळते आणि चौकाराने धावा पुढे 4 सरकल्या जातात. धावफलक दर्शवतो इथं 19. पहिल्या चेंडूवर आलेला हा चौकार आणि 4 धावांनी धावा पुढे सरकवला जाते. एकंदरीत धावफलक दर्शवला जाते 19. आणि नकारात्मक चेंडूची खून अवंतर अशी 1 धाव मिळते. एकेरीने धावफलक पुढे सरकला जातो. धावफलकावर धावा दर्शवल्या जातात त्या 20. 1 शतक व 1 चेंडूच्या समाप्तीनंतर सुरेख फलंदाजी आता पाहायला मिळते ती रिद्धी सिद्धी कोपरीच्या माध्यमातून धावफलकावर धावा लागले त्या 20. उर्वरित सर्वात 17 बॉल आणि 40 धावांची गरज. आता मात्र मिडऑफच्या दिशेने मारलेला चेंडू पण असुरक्षित चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिली सफलता मिळते ती 20 या धावसंख्येवर. ती शहाबाज संघाला समीर याची वादी खेळी संपुष्टात 20 या धावसंख्येवर. आता मात्र समीर याची जागा भरून काढण्यासाठी नवाब कॅन्डिडेट अर्थातच विराट कोहली ज्या टोपण नावाने ओळखला जातोय तो योगेश. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली 3ऱ्या नंबरवर उतरतो तसाच रिद्धी सिद्धी कोपरी संघाचा सुद्धा विराट कोहली अर्थातच योगेश. आता मात्र कॅश प्राइज अर्थात बक्षिसांचा वर्षाव होतोय तो योगेश भोईर याच्यावर. बॅक टू बॅक जर 3 लगातार षटकार मारतोय तो यतीन भोईरकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल ते योगेश भोईर याला. आखूट टप्प्याचं चेंडूला इथं भिरकावून दिले. चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. तिथं चेंडू पकडेल फेकेल त्या चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली ती योगेशच्या माध्यमातून. आणि दोन्ही फलंदाज पॉपिन क्रीजमध्ये शहाबूत. अशा प्रकारे 3ऱ्या चेंडूवर आलेले ह्या 2 धावा दुहेरीने धावफलक पुढे सरकला जातोय. योगेश भोईर अर्थातच रिद्धी सिद्धी कोपरी संघाचा विराट कोहली या टोपण नावाने ज्याला ओळखलं जातं. जर बॅक टू बॅक जर 3 षटकार मारतोय तर त्याला यतीन भोईर सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. आता पुन्हा 500 रुपये वाढवले तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यारकर पद्धतीने हॉपस्टम यारकर केलेला चेंडूला खणून काढण्याचा प्रयत्न करतो परंतु चेंडू सरळ जातो मिड ऑफच्या दिशेने. तिथं चेंडू पकडेल फेकेल त्या तोपर्यंत 1च धाव मिळते ती योगेश भोईर याला व रिद्धी कोपरी या संघाला. अशा प्रकारे 1 षटक व 4 चेंडूचा खेळ संपुष्टात येतोय. धावफलकावर धावा लागतात त्या 23. आता मात्र इक्वेशन असेल ते 14 चेंडू आणि 37 धावा. आता मात्र घुटना टेक मोठा मेरा शॉट डेक असाच काही प्रयत्न केला होता फलंदाजाने परंतु चेंडू काही त्याच्या बॅटच्या रडारमध्ये आला आणि चेंडू निर्धाव जातो. निर्धावची चेंडूची ते सांगता पाहायला मिळते. चेंडू सरळ जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि सुरेख एसटी रक्षण बजावलं जाते एसटी रक्षकाच्या माध्यमातून. आता मात्र इक्वेशन असेल येणारे 13 बॉल आणि 37 धावांची गरज असेल ती रिद्धी सिद्धी कोपरी संघाला या स्पर्धेचा पहिला अडथळा पार करण्यासाठी. 13 बॉल 37 धावा. आतापर्यंत
सध्या 27. आतापर्यंत एक षटक व 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आले. धावफलकावर धावा लागल्या 23. उर्वरित 13 चेंडू आणि 37 धावांची गरज. कारण की पहिल्या षटकामध्ये जो रेट हवा होता तो 15च्या सरासरीने धावा येत होत्या, परंतु जशी दुसऱ्या शतकाला सुरुवात झाली धावांवर अंकुश ठेवण्यात यशस्वी होतोय तो गोलंदाज सचिन. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्या होता. मोठा फटका खेळतो चेंडू बराच वेळ हवेमध्ये, परंतु सुरक्षित नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. 1 शॉट. अशा प्रकारे एकच धाव पूर्ण होते आणि एकेरीन धाव फलक पुढे सरकला जातोय. 2 षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. धावफलकावर धावा जायला लागले त्या आता मात्र 24. उर्वरित 12 बॉल आणि 36 धावांची गरज. जवळजवळ 18च्या सरासरी आता सरासरीने धाव फटकावे लागतील त्या रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला. 12 बॉल 36, 12 चेंडू आणि 36 धावा. 18च्या सरासरीने गाठावी लागेल. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 15च्या सरासरीने धाव फटकावायच्या होत्या 60. पहिल्या षटकामध्ये ते सरासरी पाहायला मिळाली 15 धावांची, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सचिननी आपल्या गोलंदाजाने अंकुश ठेवलं ते फलंदाजींवर आणि फक्त आणि फक्त 90 धावा खर्च केल्या. एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपुष्टाला धावफलकावर धावा लागल्या त्या 24. बारा चेंडू 36 धावांची गरज असेल. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल गोलंदाज नो डाऊट. तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळतो तो गोलंदाज मंथन. 12 बॉल 36 धावांची गरज. 12-36. समोर असेल तो नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधील विराट कोहली अर्थातच योगेश भोईर. जर योगेश भोईर बॅक टू बॅक असे 3 षटकार मारतोय तर त्यांना 1,500 रुपयाचं कॅश प्राईज असेल ते यतीन भोईर सरांच्या माध्यमातून. आणि चेंडू मृत घोषित केला जातो तो पंचांच्या माध्यमातून. जी विकेट अर्धवट विकेट ती आहे त्याच्या बाजूने जर चेंडू पडतोय तो मृत असा घोषित केला जाईल. तो चेंडू डेड घोषित केला जाईल पंचांच्या माध्यमातून. 12 बॉल 36 धावा. समोर असेल तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव विराट कोहली अर्थातच योगेश भोईर. बॅक टू बॅक असे 3 षटकार मारतोय तर 1,500 रुपयाचं कॅश प्राईज असेल ते योगेश भोईर सरांच्या माध्यमातून. आणि पंचांकडे षटकार येतोय आणि पंचांकडनं नो बॉलचा इशारा +1 अशा 7 धावा मिळत आहेत त्या. आता मात्र ऑन फायर होताना पाहायला मिळतो तो योगेश भोईर. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर गगनचुंबी गगनभेदी असा फटका येतो. षटकार त्याचं रूपांतरित केलं जातं आणि 6 धावेत त्याची मुहूर्त वेळ वेढली जाते आणि 6 धावेन धावफलक पुढे सरकला जातोय. त्या 7 धावेन धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलक इथे दर्शवला जातोय 31. उर्वरित 12 चेंडू 29 धावा. आता मात्र काउंटर अटॅक करताना पाहायला मिळतोय तो योगेश भोईर. सोचून समजून चढवलेला हल्ला आखूट टप्प्याचा चेंडूला भिरकावून दिलं तो मिड विकेट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ पार्क षटकार. आता मात्र कॅश प्राईज 3 चेंडूवर जर 3 बॅक टू बॅक असे षटकार मारतोय तर
योगेश भोईर याला अर्थातच विराट कोहली नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव, त्याला यतीन भोईर सरांच्या माध्यमातून 1,500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आता मात्र काउंटर अटॅक पाहायला मिळतो तो योगेशच्या माध्यमातून. आत्तापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 गगनचंबी असे षटकार येतात ते योगेशच्या माध्यमातून, आणि धावांचं ओझं थोडं कमी करताना पाहायला मिळतो तो योगेश भोईर. आता मात्र इक्वेशन इथं बाकी असेल, येणारे बॉल असतील 11, धावांची गरज असेल ती 23. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. दुसऱ्या 2 षटकामध्ये धावांची गरज होती ती 38. आता मात्र इक्वेशन आले ते 11 बॉल 23. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. जर तिसऱ्या चेंडूवर बॅक टू बॅक तिसरा षटकार येतो तर 1,500 रुपयाचं कॅश प्राईज असेल ते यतीन भोईर सरांच्या माध्यमातून. परंतु चेंडू बॅटच्या स्टिकरवर आदळल्यानंतर चेंडू सरळ डिक्लेअर झोनमध्ये जातो आणि एकच धाव मिळते. अशा प्रकारे एकेरीने धावफलक पुढे सरकवला जात आहे. आता मी तर मात्र समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळालं, कारण की कॅश प्राईजकडे न जाता आपले संघ कसा विजयी होईल हे पाहताना पाहायला मिळतो तो गोल फलंदाज अर्थातच योगेश भोईर. आता मात्र इक्वेशन शिल्लक असेल 10 बॉल 22, 10 चेंडू 22 धावा. पुढचा चेंडू घेऊन येईल तो मंथन, त्याला सामोरे जाईल नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव अर्थातच योगेश भोईर. पुन्हा पंचांनी हेरला आणि नकारात्मक चेंडूची खेळून येते. बाय 1 गेट 1 अशी आहेराची 1 धाव मिळते. अशा प्रकारे दुहेरीन धावफलक पुढे सरकवला जातो. या 2 धावेने धावफलक इथं दर्शवला जातो. एकंदरीत 40. महागडे शतक हाताळताना पाहायला मिळतोय मंथन. आतापर्यंत धावा खर्च केले तर मंथन याने 16, 2 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या त्या 16. तिसरा चेंडू मंथन राईट ओव्हरचा मारा करे मंथन, त्याला सामोरे जाईल तो. ओ घुटना टेक, मेरा शॉट टेक, चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण होतं ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तो. परंतु इथं हरणाची गती आणि चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली. दुहेरीन धावफलक पुढे सरकवला जातोय. धावफलक इथं दर्शवला जातोय 42. आता मात्र समीकरण थोडंसं हलकं होताना पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 9, धावांची गरज असेल ती 18. पंचांकडनं नो बॉल चुकवून येते आणि चेंडू बघता बघता जातोय सीमालेशा पार, चौकार. आणि या 5 धावा मिळतात आणि 5 धावांनी पंजानी धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलक तिथं दर्शवला जातोय 47. मॅच होती कुठं आणि मॅच आली कुठं, हे काय झालं, हे काय घडलं, एक विपरीत इथं पाहायला मिळतंय. ते कारण की 2 षटकामध्ये 38 धावांची गरज असताना एकंदरीत 3 चेंडू हाताळले ते मंथन्याने, धावा खर्च केल्यात त्या. आणि पुन्हा अवांतर चेंडू, वाईड बॉल, अवांतर अशी 1 धाव मिळते. थोडंसं महागडं शतक पाहायला मिळते. शतक संपताना पाहायला मिळतंय, कारण की आतापर्यंत 60 चेंडू हाताळले, त्याच्यातले फक्त 3 चेंडू रेग्युलराइज होते आणि बाकी 4 चेंडू हे अनधिकृत. आणि पुन्हा वाईड डिक्लेअर 1-2 धावा, बाय 1 गेट 1 अशा 2 धावा मिळतात. दुहेरीन धावफलक पुढे सरकला जातोय आणि धावांचा अर्धचषक धावफलकावर लागतंय. अर्थातच 50 धावा धावफलकावर लागतात. जसा अर्थातच योगेश भोईर जसा क्रीजवर आला तसा धावांचा अक्षरशः पाऊस पडताना पाहायला मिळतो या मैदानामध्ये. आणि
एक्स्ट्रा धावांचा पाऊस अक्षरशः बॅटमध्ये आणि एक्स्ट्रा धावांचं समीकरण इथं जुळताना पाहायला मिळतं. इथं मात्र आमचे गुणलेखक इथं आम्हाला सांगतात बॅटमधून आल्या त्या 20% धावा, परंतु अवांतर धावा आल्या त्या 80%. यात योगेश भोईरच्या बॅटमधून आल्या फक्त 20% धावा. त्यांना घाबरून गोलंदाजी करताना पाहायला मिळतो मंथन. त्याच्या अवांतर अशा आल्या त्या 80% धावा. एकंदरीत धावफलकावर धावा लागतात त्या 52. 60 धावांचं लक्ष होतं. 2 षटकामध्ये 38 धावांची गरज होती, परंतु सामना होता कुठं आला कुठं, फक्त 8 धावांची गरज. वाडा हिट, बिग सिक्स, लय भारी, जाम भारी अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय फलंदाज योगेश भोईर. आता मात्र अल्टीपल्टी फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय आणि लगेच चांद तक नाही तो शाम तक असा अवसानघाती फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट कोहली अर्थात योगेश भोईर याची खेळी संपुष्टात येते आणि अशा प्रकारे शेव 2 चेंडू अजून अवंत शिल्लक आहेत. आतापर्यंत 10 चेंडू हाताळले ते मंथन याने, 11 चेंडू हाताळले. आता मात्र सचिन कोळी जेव्हा ऐरोली कोलीवाडा बैलापूर संघा इथं खेळत असताना 5 चेंडूमध्ये 44 धावा दिल्या होत्या. त्याचंच काही इथं काही समीकरण पाहायला मिळते. ते तसंच काही गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळेल ती शहाबाज संघाच्या माध्यमातून. ओढा हिट, बिग सिक्स. अनुभव पणाला लागतोय आणि चेंडू सरळ जातो आउट ऑफ पार्क. 2 षटकामध्ये 38 धावांची गरज होती, परंतु ते एकाच षटकात पूर्ण करतं. विजयी संघाचं अभिनंदन तर हारलेल्या संघाचं इथं कौतुक केलं जातंय. विजयी संघ ठरतोय तो रिद्धी सिद्धी कोपरी संघ, तर पराजय होतोय तो शहाबाज संघ. तर विजयी संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक सचिन कोळी. स्वप्न पूर्ण झालं म्हणून रडायचं नसतं, सर्व काही आपलं नसतं, जे दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं सुख असतं. तर पोळ्या पहिल्या फेरीतील दोन्ही सामने जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघ सज्ज होताना पाहायला मिळतील. अर्थातच रिद्धी सिद्धी कोपरी व गावदेवी जुहूगाव. नाणेफेकीचा कौल त्वरित करायचा आहे.